नमस्कार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी आणि 8वी स्कॉलरशिपचा निकाल अखेर जाहीर झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण परिपत्रक पाहू शकतो की जे नुकतंच रिलीज झालेलं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता 5वी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीचा अंतरिम निकाल किंवा तात्पुरता निकाल म्हणूया आपण खऱ्या अर्थाने. याच्यामध्ये काही जर बदल असेल 99.99% निकाल हाच शेवटी आपल्याला पाहायला मिळतो. काही बदल असतील तर ते आपल्याला करायला मिळतात. तर दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी www.mscepune.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच पद्धतीने शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉग इनमधून, तसेच पालकांना आपल्या पाल्यांच्या निकाल संकेतस्थळावरती, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक तर तुम्हाला MSc पुणेवरती जाऊन तुमचा निकाल चेक करायचा आहे, जसं आपण NMMSचा चेक केला, किंवा दुसरी गोष्ट तुमच्या शाळेच्या लॉग इनवरती तुमच्या शिक्षकांना विचारा, ते 100% तुमचं निवड झालेली आहे की नाही हे सांगतील. अशा पद्धतीने महत्त्वाची ही न्यूज आपल्यासाठी आहे. जर त्या ठिकाणी गुणपडताळणीमध्ये तुम्हाला काही बदल करायचा असेल तर गुणपडताळणी तुम्ही करू शकता. त्या संदर्भातली तारीख विद्यार्थी मित्रांनो 30 एप्रिल ते 10 मेपर्यंत तुम्हाला आहे. आणि तुम्हाला प्रत्येक विषयाची गुणपडताळणी जर करायची असेल तर एका विषयासाठी तुम्हाला ₹50 आहेत. जर तुम्हाला 4ही विषयांची गुणपडताळणी करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ₹200 त्या ठिकाणी लागतील पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा अपडेट्स आहे. बरेचसे विद्यार्थी विचारत होते, त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला किती गुण मिळालेत नक्कीच व्हिडिओच्या खाली काय करा, सगळ्यांनी कमेंट्स करा. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल माय डिअर.